नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. शिवाजी महाराज की इससे पश्चात क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले की श्री अमोल भालेराव सर इसे अनुरोध करूंगा कि डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब आंबेडकर की भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. श्री रवींद्र टेगोर इकडे बघा समोर. जेबी वाजणार नाही, माझी जीभ काळी आहे. रात्री झोपेत कार्यक्रम होईल तुमचा. ऐकायला लागते बाबासाहेबांचे लय मोठे उपकार आहे. कार्यक्रम तुमचाच आहे. हा, विचार मंचावरल्या सर्व सन्मान्य मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. तुम्ही ताणात आहेत का? काय टेन्शन? आता बायाचं टेन्शन कोण असते? एकमेकीकडे पाहिलं तिच्या गळ्यात आपल्यापेक्षा जास्त सोनं दिसलं येईल ताण येते. सर्वात मोठा ताण तो आहे बायाचा. माणसाचा ताण दुसराच असते. पोरग बरोबर शिकणं, बायको घरी बरोबर वागणं, एक ना बायको भेईनं, त्याच्यानंतर 9 वाजता हे झुलत चाललंय. हे अनेक संकट आहेत. पण हा कार्यक्रम तुमचा गव्हर्नमेंट अखत्यारीत असल्यामुळं याच्यावर काही प्रोटोकॉल येतात. नाही तर मी भाषालय चांगली. हा, मी चुकून झालेलो मास्तर आहे. मुळात व्हायचं नव्हतं पण झालो. म्हणजे आपला कार्यक्रम झाला दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला. तर बाबा, ज्या महापुरुषांची जयंती आहे, सब्र कर वंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे वो हंसते ही रह जाएंगे, त्याग दी ख्वाहिशें कुछ अलग कर दिखाने के लिए सिद्धार्थ में खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. या जगाला ईश्वराला शांततेचा संदेश देणारे महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांच्या विचारानं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सदाचार पेरले, ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, विवेकांचे दुसरे प्रेरणास्थान शहीद आलम भगतसिंग, अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा ज्योतिबा फुले, 1.5 दिवसाची शाळा शिकून रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा ज्यांनी घरोघरी पोहोचला, ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा, संत सेवालाल महाराज, महात्मा बसवेश्वर, जननायक बिरसा मुंडा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, माता यशोधरा आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला या ठिकाणी ऐकण्याचं मी आवर्जून सांगितलं. एका महिलेला पुढे बसवा अधिकार एका बाप माणसाने दिला. जखडबंद साखळदंड तटा तू ठुटे, तू ठोक ताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी भाषणात कुठेही बोलताना सहसा भारतरत्न हा शब्द टाळत असतो, कारण भारतरत्न या देशातल्या तब्बल 53 लोकांना मिळाला आहे. 53 लोकांना मिळत असताना अलीकडे पाहिलं असेल आपण 17 दिवसामध्ये 5 लोकांना भारतरत्न दिलाय. त्यामध्ये कर्पूरी ठाकूर आहे, त्यामध्ये तुम्ही नाव ऐकलं असाल एस स्वामीनाथन आहे, लालकृष्ण अडवाणी आहे, चौधरी चरण सिंग आहे,
व्ही.पी. सिंग आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना 1990 मध्ये जाहीर झालेला भारतरत्न 1991 मध्ये देण्यात आला. ते वर्ष आपण सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. पण क्रीडा क्षेत्रात एखाद्या व्यक्तीला भारतरत्न दिल्याच्या नंतर, मोबाईल उघडल्याच्या नंतर एखादा क्रीडा क्षेत्रात ज्याला भारतरत्न पुरस्कार मिळाला तो एखाद्या खेळाची, एखाद्या गेमचं प्रमोशन करत असेल, आपल्या युवकांना वेगळ्या वळणावर जात असेल आणि या देशातल्या युवकांना आपलं ध्येय सोडून मोबाईल उघडल्यावर मोबाईल मधून एक आवाज येत असेल की जंगली रमी पे आओ ना महाराज. मग जंगली रमी पे आओ ना महाराज, एखाद्या व्यक्तीला दिलेला भारतरत्न तो बाबासाहेबांच्या भारतरत्नाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून बाबासाहेब चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ते विश्वरत्न आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे. राहिली गोष्ट, तुमचा कार्यक्रम कुठल्याही प्रोटोकॉल मध्ये असेल तर मला प्रोटोकॉल नसतो, हेही लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट आहे का तर प्रश्न करा आजच्या कार्यक्रमात. सर, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांची संयुक्त जयंती आज या ठिकाणी आपण साजरी केलेली आहे. मान्यवर तांबे सरांचं व्याख्यान या ठिकाणी अप्रतिम झालेलं आहे. या कार्यक्रमामागची भूमिका आपण स्पष्ट करावी. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ही एक अशी ऑर्गनायझेशन तिथं सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने काम करतात आणि आमचा हा नेहमी प्रयत्न असतो की इथे जे लोक काम करतात महापुरुषांचे विचार घेऊन सर्व भारतामध्ये पसरले पाहिजे. म्हणून आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम होतो. आता हे आमचं 15वं वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आज कार्यक्रम पार पडलेला आहे. कांगणे सरांनी पण खूप छान मार्गदर्शन केलं आहे. महिलांचे हक्क, महिलांबद्दल आपल्याला जी कृतज्ञता ती व्यक्त केली आणि बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी काय केलं ही त्यांनी जाणीव करून दिली आहे. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीमंत साळवे, आमचे ॲक्टिंग एअरपोर्ट डायरेक्टर श्री कोरडे सर, सचिव सर मेश्राम सर आणि आमच्या जे पूर्ण म्हणजे महिला कार्यशक्ती जे आहे रेखा मॅडम, तायरी पटेलजी, जुमडे सर, हे सर्वांनी सहयोग केला आहे आणि हे फायर डिपार्टमेंटचे ते वायरजी सर्व एकोप्याने काम केल्याने हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडला आणि म्हणजे आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो की जे महापुरुषांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि ते प्रयत्न आमचे सफल होत आहे हे आम्हाला म्हणजे या कार्यक्रमाच्या याच्यातून माध्यमातून जाणवत आहे. आपण विमान प्राधिकरण संस्थेमध्ये कार्यरत आहात आणि नुसतं जयंतीचे कार्यक्रम करून भागत नाही, याशिवाय आपण समाज प्रबोधनाचे कुठले कार्यक्रम करत असतात. आमच्याकडे समाज प्रबोधनाचे काम पूर्ण वर्षापर्यंत चालतं. जसं आमच्याकडे वृक्षरोपण असेल, वृक्षरोपण आपण वसुंधरेसाठी आपण नेहमी आम्ही वृक्षरोपण करतो. यात्रा सेवा दिवस असतात त्या दिवशी सातत्याने वृक्षरोपण करतो. त्या व्यतिरिक्त आम्ही इथे रक्तदान शिबिर म्हणा किंवा जसं वृद्धाश्रमामध्ये आमच्या महिला संघटना आहे जी कल्याणमयी आहे यासाठी ते पण एकोप्याने काम करतात. तसेच कर्मचाऱ्यांचे हेल्थ चेकअप असो किंवा इथे काम करणाऱ्या जे स्टाफ असतो त्याचे स्टाफ असतो त्यांच्यासुद्धा हेल्थसाठी इथे काम केलं जातं. पालकांच्या विकासासाठी, त्यांच्या शैक्षणिक उन्नती होण्यासाठी त्यांना गुणवंत पालकांचा सत्कार वगैरे हे कार्यक्रम. हो, आमच्याकडे जे पाल्य 75% जास्त जे कार्यक्रम मिळवतात त्यांचा आमच्याकडे एअरपोर्ट अथॉरिटी एक सहयोगी संस्था आहे जे आमच्याकडे नराकास म्हणून आहे. त्याची आमच्यातर्फे जे लोक हे जातात त्यांचा तिथे सत्कार केला जातो आणि कार्यक्रमामध्ये त्यांना गुणविषय दिले जातात. योगेश सदाशिव सागर, मी एक सदस्य म्हणून ॲप्लिकेशनचा त्याच्यात मी इथं युनियनच्या सचिवपदी काम करतो आणि सगळे इथे गुन्हा गोविंदाला जातात. त्यामुळं पदापेक्षा सर्व माणुसकी म्हणून सगळे काम करतात. आमच्या कर्मचाऱ्यांनी मिळून आणि सर्व एकूण एक कर्मचाऱ्याचा सहभाग घेतला आहे. आर्थिक मन धन हे सर्व भावानी करून हे लोक कसे शिक्षित होतील आणि एक जयंतीचा कार्यक्रम लोकांना कशाप्रकारे उत्तेजित करेल, त्यांच्या महामानवाचे गुण कसे आत्मसात करता येईल हे दाखवण्यासाठी केलं. आपलं पुन्हा माझं विजय कोणते. सर, आपण अथॉरिटी ऑफ इंडियाचे मोठे अधिकारी आहेत. जुमडे सरांचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासामध्ये होते. अतिशय नामांकित व्यक्तिमत्व म्हणून ते राहिलेले आहेत. सरांकडून आपण आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया जाणून घेऊया. जसं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सांगितलं आणि आमच्या डायरेक्टर साहेबांनी सांगितलं, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण हे संयुक्त जयंतीचा जो उपक्रम आहे याची सुरुवात मला गर्वाने सांगू इच्छितो की इथं औरंगाबादवरनं झालेली आहे आणि हे हळूहळू हा मेसेज आहे. पुण्याला पण मी 5 वर्ष असताना आपण हाच प्रयोग म्हणजे महापुरुषांची संयुक्त जयंती
शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांची वेगवेगळी न करता आपण संयुक्तरित्या पुण्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि आम्ही त्या दिवशी अभिवादन करतो आणि नंतर याचा संयुक्त जयंती साजरी करतो आणि आमचा निरोप आणि आज मुंबईला आमचं जे क्षेत्रीय मुख्यालय आहे तिथंसुद्धा असं संयुक्त जयंतीचं हे साजरी होतं आहे. दुसरी गोष्ट जसं सरांनी सर्वांना सांगितलं आमची ऑर्गनायझेशन इतकी चांगली आहे. आपलं एअरपोर्ट शहराचा अभिमानाने सांगू इच्छितो. आमचे जे शरद येवले साहेब आहेत, डायरेक्टर साहेब आणि बोर्डे साहेब यांच्या लिडरशिपमध्ये आणि सर्वांच्या सहयोगाने भारतातला नंबर 1 एअरपोर्ट याचा घोषित झालेलं आहे. आपल्याला पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. दुसरी गोष्ट कॉर्पोरेट कल्चर असतानासुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमच्या भारतीय विमानतळ पण CSR असते. तुम्हाला माहिती असेल की याच्या अगोदर जे साळवे साहेब असताना इथं जवळपास 48 मुलींकरता टॉयलेट्स वगैरे बांधलेले होते. पुण्याला जे CSRचं फंड असतो जो आमचा प्रॉफिट असतो त्यामुळे एक सामाजिक जाणीव ठेवून आम्ही जवळपास इथं 1,500 सायकली जे आहेत विविध क्षेत्र आणि जसं टॉयलेट वगैरे याचं नगर जिल्ह्यामध्ये पण आपण बांधून ठेवलेलं आहे. इथले जे हिंगोलीचे जे खासदार होते त्यांच्या मतदारसंघामध्ये पण मुलींकडे टॉयलेट. तर माझं सांगण्याचं तात्पर्य हे कॉर्पोरेट कल्चर असतानासुद्धा आम्ही सामाजिक जाणीव ठेवून आमचं भारतीय विमानतळ प्राधिकरण असे प्रोग्रामात्मक कार्य घेतले. याच्या अगोदरसुद्धा आपण चोपडे साहेब असतील आहेत, नोंद व्याख्यान श्रीमंत कोकाटे आहेत, इथले हर्षदीप कांबळे साहेब होते, वैशाली डोस मॅडम होते, सुषमा अंधारे मॅडम होत्या, प्रज्योतदास साळुंके साहेब आहेत. यांचे सर्वांचे आपण प्रोग्रामात्मक कार्यक्रम या प्रकारे ठेवलेले आहेत आणि या प्रकारे मी अशी अपेक्षा ठेवतो की आमचे सहकारी हे सातत्याने हा जे आहे हा उपक्रम पुढेही राहील अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. भारतीय विमानतळ प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा तर्फे आम्ही संयुक्त जयंतीचा हा 15वा वर्ष आहे. तर जसं सरांनी सांगितलं की 10वीमध्ये वेगवेगळ्या राज्यातली वेगवेगळ्या प्रांतातली विविध धर्माची लोक इथे कार्यरत आहेत. तर दरवर्षीप्रमाणे जशी आमच्याकडे जयंती होता जशी छत्रपती शिवाजी महाराजांची होते, ज्योतिबा फुलेंची होते, डॉक्टर बाबासाहेबांची वेगवेगळी जयंती त्यांच्या जन्मदिवशी होतेच. पण आम्ही एक संयुक्त जयंतीचा हा उपक्रम मागच्या 15 वर्षापासून हा चालत आलेला आहे आणि एक मोठ्या प्रमाणात साजरा करतो आहे. याचा उद्देश काय आहे की महापुरुषांना नुसतं डोक्यावर घेऊन नाचायचं नाही, त्यांचे जे विचार आहेत ते सर्वांपर्यंत समाजांच्या छोट्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि कसं राष्ट्रीयता जे आहे हे पसरायला पाहिजे. आज जी परिस्थिती आहे देशामध्ये की वेगवेगळ्या नेत्यांना किंवा ज्या महापुरुषांना त्यांच्या धर्मामध्ये आपण त्यांना एक फ्रेममध्ये बसवलेलं आहे, चौकटीमध्ये. जसं कांकणे सरांनी पण मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे की महापुरुषांना जात धर्म नसतं आणि महापुरुषांचे जे आयडल्स आहेत ते पण कुठल्या जाती धर्माचे नाहीत. ज्यांचे विचार आहेत त्यांना हे समाजापर्यंत पोहोचवायचं जे कार्य आहे हे करायचा आमचा एक प्रयत्न सुरू आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे की याच्या पुढे पण हा कार्यक्रम असाच चालत राहील, असंच सर्वांचं मार्गदर्शन मिळेल आणि समाज प्रबोधनाचं कार्य आम्ही असंच कंटिन्यू करू. मी आहे नितीन मिश्रा, उपमहाप्रबंधक संचार 10वी औरंगाबाद येथे. नायक आहे किंवा जे महान आपले महान पुरुष आहे छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आम्ही साजरी याच्यासाठी करतो की त्यांच्या विचारांचे आणि त्यांनी केलेल्या कार्याचे त्यांनी जे कार्य केले आहे समाजासाठी आणि इतर सर्वच घटकांसाठी, महिलांसाठी त्या संबंधित आम्ही हे सगळे सर्वांपर्यंत हे पोहोचवावं म्हणून आम्ही हा कार्यक्रम एक मोठ्या प्रमाणात घेतो, आमच्या ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून कुठल्या प्रकारचा सिक्युरिटीचा प्रश्न येऊ नये आणि इतर लोकांना येण्यापासून हे बंधन होऊ नये. तर म्हणून आम्ही ह्या प्रांगणात घेतो की जेणेकरून आजूबाजूला जितके आपले चिकलठाणा असो, रामनगर, मुकुंदवाडी, माळा कॉलनी तिथे सर्वच लोक येतात आणि ह्या कार्यक्रमाचा ते आनंद घेऊ शकतात आणि त्यांच्या विचारांमध्ये भर घालू शकतात. त्यासाठी हा आम्ही कार्यक्रम सादर करतो. आपलं नाव? वैशाली या अध्यक्ष इथे कार्यरत आहे. गेल्या 31 वर्षापासून मी सर्व्हिसमध्ये आहे आणि मला खूप सांगण्यामध्ये आनंद होत आहे की आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम आज या ठिकाणी करत आहोत सर्वजण मिळून. म्हणजे आमच्या एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये
जितके पण अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे हे सर्वजण मिळून आम्ही महापुरुषांना जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, जसे सगळ्यांना माहिती आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षण दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य दिलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू आणि आम्हाला खरंच खूप म्हणजे स्फूर्ती येते आणि प्रोत्साहन येतं की आम्ही त्यांना कसं जिवंत ठेवू आणि त्यांच्या विचारांना कसं पुढे नेऊ. आजच्या दिवशी मी हेच सांगू शकते की माझे सर्व टीमनी मला खूप साथ दिलेली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचं पण मी आभार व्यक्त करते अशा ठिकाणी की त्यांनी मला खरंच खूप आज मी खूप खुश आहे. सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि तुमचं सुद्धा धन्यवाद. जय भीम, जय भारत. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी कोण कोण उपस्थित आहे? आजच्या कार्यक्रम प्रसंगी आमचे एअरपोर्ट डायरेक्टर सर कार्यकारी जे की विजय कोरडे सर आहेत आणि आमचे सचिव आहेत नितीन मेश्राम सर संयुक्त जयंतीचे आणि आमचे प्रमुख वक्ता म्हणून विठ्ठल कांगणे सर उपस्थित होते. त्यांनी महिलांच्या प्रती खूप चांगला उपदेश दिलेला आहे आणि महिलांनी कसं जागृत झालं पाहिजे, अंधश्रद्धेपासून कसं दूर राहिलं पाहिजे हा मेसेज आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आज दिलेला आहे. त्यांचं पण धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू.